ओके, चल लक्ष दे. आता मागच्या कन्सेप्टच्या लेक्चर मध्ये तू बघितलं असेल की मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडचं जर आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचंय तर सर्वात पहिली स्टेप आपली काय असणार आहे, तुला त्याच्यासाठीच मी नोटबुक मध्ये लिहून काढायला लावलं ते स्टेप. सर्वात पहिली स्टेप जी आपली असणार आहे ती आपल्याला काय करायचंय, फिक्स एंड मुवमेंट फाइंड आउट करायचे. म्हणजे पहिली स्टेप जी आपली असणार आहे, फाइंड आउट फिक्स एंड मुवमेंट. सर्वात पहिली स्टेप, फाइंड आउट फिक्स एंड मुवमेंट. फाइंड आउट फिक्स एंड मुवमेंट. फर्स्ट स्टेप आपली असणार आहे फिक्स एंड मुवमेंट फाइंड आउट करणं. अतिशय सोपं, तुला ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप तुला फॉलो करायच्या आहे स्टेप बाय स्टेप. आता फिक्स एंड मुवमेंट फाइंड आउट करायच्या म्हणजे काय करायचं की इथं किती स्पॅन आहे, सर्वात पहिले ह्या बीम मध्ये किती नंबर ऑफ स्पॅन आहे मला सांग. स्पॅन किती नंबर ऑफ आहे, किती नंबर ऑफ स्पॅन आहे सांग या बीम मध्ये. स्पॅन म्हणजे काय ते कळतं का, किती नंबर ऑफ स्पॅन आहे याच्यात सांग. कमेंट कर, किती नंबर ऑफ स्पॅन आहे या बीम मध्ये, स्पॅनची संख्या किती. 3. कोणते कोणते 3 स्पॅन आहे सांग. ते सपोर्ट झाले बेटा, ते सपोर्ट आहे. हा ए सपोर्ट, हा बी सपोर्ट, हा सी सपोर्ट, ते सपोर्ट झाले. स्पॅन म्हणजे सपोर्टच्या मध्ये, दोन सपोर्टच्या मध्ये जे असतं त्याला स्पॅन म्हणतो. किती स्पॅन आहे बघ. स्पॅनची कन्सेप्टच तुझी क्लिअर नाही. स्पॅन म्हणजे दोन सपोर्टच्या मध्ये जे असतं त्याला स्पॅन म्हणतो आपण. किती स्पॅन आहे सांग. हे ए बी सी तर सपोर्ट झाले. स्पॅन किती आहे, ए बी बी सी आणि ए सी. ए सी कसं काय, ए आणि बी एक स्पॅन आणि बी आणि सी दोन स्पॅन, फक्त दोन स्पॅन आहे. ए सी तर पूर्ण बीम आहे ना तुझा, तो पूर्ण बीम आहे. त्या बीम मध्ये स्पॅन किती, तर दोन स्पॅन आहे. कळालं का तुला. ए आणि बी हा एक स्पॅन आणि बी आणि सी हा दुसरा स्पॅन. म्हणजे टोटल बीम मध्ये स्पॅन किती, तर दोन स्पॅन आहे. सपोर्ट किती, तर सपोर्ट 3 सपोर्ट आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस बीम म्हणतो. आता सर्वात अगोदर तू लेक्चर मध्ये बघितलं असेल की कंटिन्युअस बीमची कन्सेप्ट काय. कंटिन्युअस बीम आपण कोणाला म्हणतो, ज्या बीम मध्ये मोर दॅन 2 सपोर्ट्स असतात. हे जे तू ए बी सी सांगितले ना, हे सपोर्ट आहे. मोर दॅन 2 सपोर्ट, दोनापेक्षा जास्त सपोर्ट आणि एकापेक्षा जास्त स्पॅन. दोनापेक्षा जास्त सपोर्ट आणि एकापेक्षा जास्त स्पॅन, अशा याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस बीम म्हणतो. मग इथं तुला दिसतंय का दोनापेक्षा जास्त सपोर्ट आहे का सांग. दोनापेक्षा जास्त सपोर्ट आहे का, आहे का इथं दोनापेक्षा जास्त सपोर्ट आहे. आणि एकापेक्षा जास्त स्पॅन आहे का, मोर दॅन 1 स्पॅन आहे का, आहे. दोन स्पॅन आहे. म्हणून याला कंटिन्युअस बीम म्हणतात. आणि कंटिन्युअस बीम सॉल्व्ह करायचा आपल्याला कोणती मेथड यूज करायची आहे, तर एमडीएम मेथड यूज करायची. ओके. मग आता आपल्याला स्पॅन किती आहे, ए बी आणि बी सी हे दोन स्पॅन आहे. मग फिक्स एंड मुवमेंट आपल्याला त्या दोन स्पॅनची काढायची. मग सर्वात पहिला स्पॅन तू घेणार फॉर स्पॅन ए बी. पहिले ए बी स्पॅन घेशील. मग ए बी स्पॅन तुला कसा दिसतोय तो ड्रॉ करून घ्यायचा. ए बी स्पॅन तुला असा दिसतोय, रफ मध्ये ड्रॉ करायचं त्याला. त्याची लोडिंग किती आहे, 10 किलो न्यूटन पर मीटर. हा ए हा बी, त्याचं डिस्टन्स किती आहे, 4 मीटर. मग आता फिक्स एंड मुवमेंटचा फॉर्म्युला तुझा पाठ पाहिजे. या केस मध्ये तुला जर एमडीएमचं न्यूमरिकल सॉल्व्ह करायचंय, जर जे स्टँडर्ड फॉर्म्युले मी लिहून दिलेले आहे तुला स्टेप मध्ये, ते स्टँडर्ड फॉर्म्युले तुझे पाठ पाहिजे. म्हणजे फिक्स बीम आणि जर युडीएल असेल तर फिक्स एंड मुवमेंट चा फॉर्म्युला काय येतो. आता फिक्स एंड मुवमेंट म्हणजे काय, या साइडला येणार तुझी एम एफ ए बी आणि या साइडला येणार तुझी एम एफ बी ए टू बी. एम फॉर मुवमेंट, एफ फॉर फिक्स आणि कोणत्या स्पॅन साठी, ए टू बी साठी. एम फॉर मुवमेंट, एफ फॉर फिक्स कोणत्या स्पॅन साठी, बी टू ए साठी. तर ह्या फिक्स एंड मुवमेंटचा फॉर्म्युला स्टँडर्ड आहे, तो पाठच पाहिजे तरच तू हे न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे पहिली स्टेप तू करू शकतो. ते स्टँडर्ड सगळ्यांना पाठ करावं लागतात. तर युडीएल असेल तर तुझा एम एफ ए बी चा फॉर्म्युला काय असतो, जर युडीएल असेल तर एम एफ ए बी चा फॉर्म्युला असतो तुझा मायनस WL²/12. हा फॉर्म्युला तुला पाठ करावा लागेल. जर तू कन्सेप्टचे व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलंय की तुला फॉर्म्युला पाठ करावाच लागेल, त्याच्याशिवाय तू सॉल्व्ह करू शकत नाही. मग
एम एफ ए बी चा फॉर्म्युला मायनस मायनस का घेतलं तर हा जो ए साइडचा एरो आहे तो सांग कसा आहे, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? हा जो एरो आहे एम एफ ए बी चा तो क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे सांग? एरो क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून इथं मायनस घेतलं. आता जेव्हा आपण एम एफ बी ए ला जाऊ तेव्हा तो क्लॉकवाईज असणार आहे का अँटी क्लॉकवाईज असणार आहे सांग? एम एफ बी ए क्लॉकवाईज असेल का अँटी क्लॉकवाईज असेल? एम एफ बी ए एक एरो कसा आहे क्लॉकवाईज, मग त्याला काय घेणार आपण प्लस घेणार, हे लक्षात ठेवायचं. मग आता मायनस साइनचं तुला कळालं, डब्ल्यू ची व्हॅल्यू किती तुझ्याकडे 10, एल ची व्हॅल्यू किती आहे 4 त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 आणि मायनस साइन तसंच. मग सांग किती आन्सर आलं? एम एफ ए बी चा आन्सर किती आलं सांग? एम एफ ए बी चा आन्सर किती आलं सांग? मायनस मध्ये येईल. एम एफ ए बी स्क्रीन क्लिअर आहे ना, ब्लर वगैरे होत नाही ना? माझ्या इकडे तर क्लिअर आहे. कॅल्सीवर सांग आन्सर किती आलं? 10 इंटू 4 चा स्क्वेअर मायनस 13.33. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा, आता तुझ्याकडे कॅल्सी मायनस 13.3 किलो न्यूटन डॉट मीटर. युनिट द्यायला आपल्याला विसरायचं नाही. त्याच्यानंतर एम एफ बी ए. आता मला काय फॉर्म्युला येईल? प्लस डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 12. सेम फॉर्म्युला फक्त प्लस होणार आहे. मग आता 10 डब्ल्यू किती आहे 10, एल किती आहे 4 त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 प्लस मध्ये, म्हणजे तुझं एम एफ बी ए चं उत्तर किती आलं? प्लस 13.3 किलो न्यूटन डॉट मीटर. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांग? इथपर्यंत क्लिअर आहे का? यस ऑर नो? हा रॅन्डम क्वेश्चन घेतला आपण. हा रॅन्डम क्वेश्चन घेतलेला आहे, मी तयार केलेला क्वेश्चन आहे तो. असा काही आपल्याकडे ऑथराइज क्वेश्चन नाही येतो. चला मग आता तू कोणत्या स्पॅन साठी काढली फिक्स एंड मुवमेंट? एबी स्पॅन साठी काढली. आता तुला कोणासाठी काढायची आहे? बीसी स्पॅन साठी. मग इथे लिहायचं फॉर स्पॅन बीसी. मग बीसी स्पॅन साठी जर आपल्याला काढायची असेल तर आपला फॉर्म्युला काय येणार मग आता? एम एफ बीसी. मग आता बीसी स्पॅन काढून घ्यायचा, त्याला फिक्स कन्सिडर करायचं. आता त्याच्यावर जो लोडिंग येतो द्यायचा 50 किलो न्यूटन. इथं 2 मीटर डिस्टन्स आहे, इथं 2 मीटर डिस्टन्स आहे, इथे बी आहे, इथे सी आहे. ही जी येणार ती एम एफ सी बी येणार आणि ह्या साईडला येणार ती एम एफ बी सी येणार. मग एम एफ बी सी काय फॉर्म्युला येईल? मायनस जेव्हा सेंटरला पॉइंट लोड असतो, जेव्हा आपला सेंटरला पॉइंट लोड असतो तेव्हा फॉर्म्युला काय येतो? डब्ल्यू एल बाय 8. हा फॉर्म्युला येतो. हे पाठ पाहिजे तुझे, सगळे फॉर्म्युले पाठ असतील. ही कंडिशन असेल तर हा फॉर्म्युला, ती कंडिशन असेल तर तो फॉर्म्युला, हे सगळं तुला फॉर्म्युले पाठ करावं लागतील. मग आता डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे? 50. एल ची व्हॅल्यू किती आहे? टोटल लेंथ किती आपल्याकडे? टोटल लेंथ आहे 4 मीटर डिवाइडेड बाय 8. सांग किती आन्सर आलं एम एफ बी सी चं? एम एफ बी सी चं आन्सर किती आलं सांग? मायनस मध्ये. एम एफ बी सी चं आन्सर किती आलं सांग? मायनस मध्ये डब्ल्यू एल बाय 8. किती आलं आन्सर एम एफ बी सी चं? मायनस 25. बरोबर, मायनस 25 किलो न्यूटन डॉट मीटर. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर एम एफ सी बी करायचं आपल्याला. सेम फॉर्म्युला येईल, फक्त प्लस येईल डब्ल्यू एल बाय 8 म्हणजे 50 गुणिले 4 डिवाइडेड बाय 8 म्हणजे एम एफ सी बी चा आपला आन्सर किती येणार? प्लस 25 किलो न्यूटन डॉट मीटर. प्लस 25 किलो न्यूटन डॉट मीटर हे आपलं एम एफ सी बी चा आन्सर येणार. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? पहिली स्टेप क्लिअर आहे का मला सांग? फर्स्ट स्टेप तुझी क्लिअर आहे का? बरोबर. मग आता सेकंड नंबरच्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? आपल्याला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढायचा आहे. काय काढायचंय? फाइंड आउट डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. त्याला आपण कशा डिनोट करतो? डीएफ ने डिनोट करतो. ज्या स्टेप मी लिहून दिल्या त्या स्टँडर्ड आहे, कोणत्याही न्यूमेरिकल साठी त्या तशाच फॉलो होणार आहे. मग आता बघ, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर साठी टेबल कसं आहे? तर इथे तुला जॉईंट घ्यावा लागेल, त्याच्यानंतर इथे तुला स्पॅन घ्यावा लागेल,
त्याच्यानंतर इथे के घ्यावा लागेल, के फॉर स्टिफनेस, समेशन ऑफ के, आणि मग डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे काय, के अपॉन समेशन ऑफ के. हा टेबल तुला लक्षात ठेवावा लागेल. हा डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचा टेबल आहे. आता याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन फॅक्टर सर्वात पहिले आपण कोणासाठी काढतो? बरोबर बरोबर, परफेक्ट परफेक्ट. आपण इंटरमिडिएट सपोर्ट साठी काढतो. बरोबर सांगितलं, एकदम करेक्ट चाललंय. म्हणजे बी जॉईंट बी घ्यावा लागेल आपल्याला. बरोबर, परफेक्ट. जॉईंट बी घ्यावा लागेल आणि बी टू ए स्पॅन येईल एका साईडला, बी टू ए स्पॅन येईल आणि एका साईडला बी टू सी स्पॅन येईल. परफेक्ट परफेक्ट, एकदम बरोबर. मग आता काय करायचं, या साईडला उभं राहायचं, इथं इथं उभं राहायचं आणि या साईडला बघायचं, बी वर उभं राहायचं आणि तिकडे बघायचं. सपोर्ट कसा आहे, फिक्स आहे, कंटिन्युअस आहे का सिम्पली सपोर्टेड आहे सांग. फार एंडचा सपोर्ट कसा आहे, फिक्स आहे. मग जेव्हा फार एंडचा सपोर्ट फिक्स असतो ना, तेव्हा तुझा स्टिफनेस फॅक्टर येतो 4EI अपॉन एल. जेव्हा फार एंड तुझा फिक्स असतो ना, तेव्हा 4EI अपॉन एल येतो. मग 4 तर तशीच व्हॅल्यू आहे, EI तुला कॉन्स्टंट आहे, क्वेश्चन मध्ये EI कॉन्स्टंट आहे, लिहिला नसेल तर लिहून घे. EI कॉन्स्टंट आहे सध्या, म्हणजे EI तसंच ठेवायचं आहे. आणि एल, मग आता बी टू ए स्पॅन ची लेंथ किती सांग मला. बी टू ए स्पॅन ची लेंथ किती आहे, 4 मीटर, 4EI बाय एल. बरोबर आहे. बी टू ए स्पॅन ची लेंथ किती आहे, बरोबर, म्हणजे इथं काय येणार खाली 4. बरोबर, म्हणजे याचं तुझं आन्सर किती येणार, याचं तुझं आन्सर किती येणार, इथं EI येणार फक्त. आन्सर मध्ये फक्त EI येणार, आन्सर मध्ये फक्त EI येणार. आता सेम तुला कोणासाठी करायचंय, तर तुला बी टू सी साठी करायचंय. मग आता बी वर उभं राहायचं आणि या इकडे ह्या साईडला बघायचं. जेव्हा बी वर उभं राहून आपण सी कडे बघतो, तेव्हा फार एंड सपोर्ट तुला कसा दिसतोय सांग. फार एंड सपोर्ट कसा दिसतोय तुला, हा जो सी सपोर्ट आहे तो कसा दिसतोय तुला, 3I बाय एल. बरोबर आहे, पण सपोर्ट कसा दिसतोय, तो कसा सपोर्ट येतो, बरोबर, सिम्पली सपोर्टेड आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय येणार, 3EI डिवाइड बाय, आता एल एल किती तुझ्याकडे 4, म्हणजे 3/4. मग किती उत्तर आलं माझं ते सांग, किती आन्सर आलं त्याचं, आन्सर किती आलं, 3/4 किती येते आन्सर, 3/4 किती येते आन्सर, 0.75 EI, 0.75 EI. बरोबर, 0.75 EI. ओके. मग आता समेशन ऑफ के म्हणजे काय, या दोघांची तुला काय करायची आहे, टोटल करायची. मग EI प्लस 0.75 EI. EI काही नाही म्हणजे 1 घ्यायचा, 1 प्लस 0.75 म्हणजे 1.75 EI. क्लिअर आहे का इथपर्यंत, दोघांची ऍडिशन केली, क्लिअर आहे का, बरोबर, परफेक्ट. मग आता डिस्ट्रीब्युशन फॅक्टर म्हणजे काय, या एकाचा घ्यायचा, पहिल्याचा घ्यायचा EI डिवाइडेड बाय 1.75 EI, म्हणजे याचा डीएफ काय येईल तुझा, EI डिवाइडेड बाय 1.75 EI, म्हणजे तुझा आन्सर किती येईल सांग, तुझा आन्सर किती येईल सांग, 1 अपॉन 1.75, 0.57, 0.57. बरोबर. मग आता दुसरं काढण्यासाठी तुला काय करायला लावलंय मी, जर तू कन्सेप्ट बघितली असेल तर दुसरं काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, 1 मधून मायनस, परफेक्ट, एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट, 1 मधून मायनस करायचं, 1 मायनस 0.57 म्हणजे किती येते, 0.43. बरोबर, म्हणजे आता तुझ्याकडे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आले. ओके, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आला. आता शेवटचा आपल्याला एमडीएम चा टेबल करायचा आणि विषय संपवायचा. इथपर्यंत क्लिअर आहे का, मला सांग, मला हे इरेज करावं लागेल, इथपर्यंत क्लिअर आहे का, याच्यात काही डाऊट आहे का. ओके, मग आता याला आपण इरेज करू आणि डिस्ट्रीब्युशन, याचा फोटो काढून घेतो मी एक, म्हणजे तुला पीडीएफ करून पाठवायला.
ठीक. आता हे आपल्याला एवढं इरेज करावं लागेल. आता एमडीएमचा टेबल, बस लास्ट आपला एमडीएमचा टेबल आहे आणि मग आपलं क्वेश्चन संपतोय. आता बघ, आता स्टेप नंबर आपली काय येणार आहे, 3 येणार आहे. फाइंड आउट फायनल मोमेंट्स बाय एमडीएम मेथड. आता एमडीएम मेथड यूज करायची. मग तुला काय सांगितलं मी कन्सेप्ट मध्ये, की आपला जो बीम असतो ना तो ड्रॉ करून घ्यायचा. बीम ड्रॉ करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला पेज पलटायची गरज पडणार नाही. फक्त नॉर्मल बीम ड्रॉ करायचा, त्याच्यावर लोडिंग वगैरे काही द्यायची नाही, एबीसी, आणि खाली लाईन खेचत चालायच्या. आता इथे आपला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर येणार आहे. हा तुझा सपोर्ट ए, हा बी आहे, हा सी आहे. आता बी टू ए साठी डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय आला होता, बी टू ए साठी डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय आला होता आपला 0.57 आला होता. 0.57 आणि इकडे काय आला होता बी टू सी साठी 0.43. आता इथं फिक्स एंड मुवमेंट लिहायच्या पहिले. मग एम एफ ए बी काय आली बघ, एम एफ ए बी किती आली आपली, एम एफ ए बी ती ए टू बी ला इथं लिहायची. एम एफ ए बी किती आली आहे, -13.3. त्याच्यानंतर एम एफ बी ए किती आली आहे, +13.3. त्याच्यानंतर एम एफ बी सी आपली किती आलेली आहे, -25. आणि एम एफ सी बी किती आली आहे, +25. या काय लिहिल्या आपण, फिक्स एंड मुवमेंट. या आपण काय लिहिल्या, फिक्स एंड मुवमेंट लिहिल्या. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? आता टेबल ड्रॉ केलेलं क्लिअर आहे का? ओके. मग आता काय करायचं, तुला कन्सेप्ट मध्ये काय सांगितलंय मी, की आपल्याला सर्वात पहिले सिंपल सपोर्ट आहे का नाही तो बघायचा आहे. टोटल बीम मध्ये सिंपल एंड सपोर्ट सिंपल आहे का नाही ते बघायचं आहे. म्हणजे टोटल बीम मध्ये शेवटचे 2 सपोर्ट पैकी कोणता सपोर्ट सिंपल सपोर्ट आहे का? परफेक्ट, सी सपोर्ट सिंपल आहे. मग त्याला काय करायचं, आपल्याला सर्वात पहिले त्याला 0 करायचे. त्याला काय करायचे, 0. मग आता मला सांग, इथं +25 आहे, सी सपोर्टला +25 आहे, +25 आहे. मग त्याला 0 करण्यासाठी काय करावं लागेल, परफेक्ट, एकदम परफेक्ट, बरोबर चाललाय तनिष. याला -25 करावं लागेल. मग -25 केल्यानंतर आपल्याला थांबायचं नाहीये, त्याला कॅरी ओव्हर करायचंय कंटिन्युअस सपोर्ट कडे. म्हणजे त्याला इकडे एरो दाखवायचा, इकडे कॅरी ओव्हर करायचं. आणि कॅरी ओव्हर कितीने करतो आपण, बरोबर परफेक्ट 1/2 नी कॅरी ओव्हर करतो, 1/2 नी कॅरी ओव्हर करतो. मग 25 गुणिले 1/2 -25 गुणिले 1/2 किती येतं, -12.5. बरोबर आहे का, चेक कर, -12.5 बरोबर आहे का, -25 गुणिले 1/2 बरोबर आहे का, -25 गुणिले 0.5 बरोबर आहे. स्क्रीन क्लिअर आहे, आवाज व्यवस्थित येतोय माझा, ठीक. मग आता कॅरी ओव्हर केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक लाईन मारायची आणि टोटल करायची. आता +25 -25 काय येणार, 0 येणार. -25 -12.5 किती येतं सांग, -25 -12.5. ऍडिशन करायची ना आता, -25 -12.5 किती येतं, -37.5 -37.5. ओके. आता याच्या खाली काहीच नाही, हा +13.3 तसाच आणि इकडं -13.3 तसाच. आता आपली पहिली स्टेप झालेली, की आपण फिक्स एंडला 0 केलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, आता मध्यभागी यायचं. आपण इकडून सुरुवात केली ना 0 करायला, मग आता मध्यभागी यायचं. मग मधल्या ज्या 2 व्हॅल्यू आहे त्यांची आपल्याला ऍडिशन करायची, मधल्या व्हॅल्यूंची ऍडिशन करायची अलॉंग विथ साइन. आणि इथं ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट करून त्यांची ऍडिशन लिहायची.
जे साईन आहे ना ते साईन जसल्या तसे घेऊन त्यांची बेरीज करायची. सांग किती येते? +13.3 -37.5 किती आलं सांग? विथ साईन त्यांची ऍडिशन करायची. म्हणजे हा प्लस तर प्लसच ठेवायचा, हा मायनस तर मायनसच ठेवायचं. किती आलं सांग? या दोघांची ऍडिशन करायची. बरोबर, -24.2. ओके. आता काय करायचं, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला इथं नकोय, ही आपल्या डोक्यात पाहिजे, पण आपण एवढ्या गोष्टी डोक्यात ठेवू शकत नाही म्हणून त्याला ब्रॅकेट मध्ये इथं लिहिलेलं आहे. याची गरज नाहीये, हे आपल्याला डोक्यात ठेवायचं की हा एवढं आलेलं आहे. आता काय करायचं, ही व्हॅल्यू उचलायची आणि या डिस्ट्रीब्युशन फॅक्टरला मल्टिप्लाय करायची आणि अपोजिट साइन इथं लिहायचं. -24.2 गुणिले 0.57 जे उत्तर येईल त्याच्या अपोजिट साइन इथं लिहायचं. अपोजिट साइनचं उत्तर लिहायचं. सांग किती येईल? -24.2 into 0.57 -13.794. पण लिहिताना काय घ्यायचं? +13.794. क्लिअर आहे का सांग? ही व्हॅल्यू घ्यायची, त्याला गुणिले डिस्ट्रीब्युशन फॅक्टर करायचं आणि अपोजिट साइन लिहायचा. हा रूल आहे, लिहिताना अपोजिट लिहायचं, हे लक्षात ठेवायचं. कळालं का मला सांग? आलं का बरोबर? -24.2 into 0.57 त्याचं उत्तर आलं 13.794. पण लिहिताना प्लस लिहायचं, लिहिताना प्लस लिहायचा. हा रूल आहे. ब्रॅकेट मध्ये जी पण साइन असेल ना, डिस्ट्रीब्युशन फॅक्टरला मल्टिप्लाय करून खाली त्याचं उलट साइन लिहायचंय. हा रूल आहे. ओके. मग आता परत एकदा -24.2 गुणिले 0.43 कर, किती येतं? किती आलं सांग? ब्रॅकेटची व्हॅल्यू गुणिले डिस्ट्रीब्युशन फॅक्टर किती आलं सांग पटकन. बरोबर, परफेक्ट. प्लस लिहायचे. प्लस किती आलं तुझं? +10.406. ओके. मग आता तुला काय करायचंय? कॅरी ओव्हर करायचे. मग तू काय करशील? इकडे कॅरी ओव्हर करशील, कारण की फिक्स सपोर्ट आहे. फिक्स आणि कंटिन्युअसला कॅरी ओव्हर होतो म्हणून 1/2. आणि तिकडे सिम्पली सपोर्टेड, त्या साईडला कॅरी ओव्हर होईल का? त्या साईडला कॅरी ओव्हर होईल सांग? सी सपोर्टला कॅरी ओव्हर होईल का? नाही, त्याला ऑलरेडी आपण 0 केलाय, म्हणजे याला 0 मल्टिप्लाय करायचं, इथं 0 लिहायचं. आता हा कॅरी ओव्हर सांग 1/2 ने किती येतो? 13.794 गुणिले 0.5 किती आला? 6.897. 6.897. ओके. आणि मग आता शेवटी लाईन मारायची आणि इथं 0 तर 0च लिहायचा. यांची ऍडिशन करायची. 30 यांची ऍडिशन कर, यांची ऍडिशन कर, किती येते? -37.5 प्लस 10.406. म्हणजे हे तुझं आन्सर आलं -27.094. आणि हे किती आलं? +13.3 प्लस 13.794. बरोबर, हे पण आलं तुझं +27.094. आणि हे किती आलं? -13.3 प्लस 6.897. हे तुझं आलं -6.403. या व्हॅल्यू मॅच झाल्या का मला सांग? या व्हॅल्यू मॅच झाल्या का? व्हॅल्यू मॅच, यस. म्हणजे आपण काय बरोबर आहे. ओके. म्हणजे इथं आपल्याला थांबायचं. या फायनल मुवमेंट आल्या तुझ्या, या तुझ्या फायनल मुवमेंट. इथे लिहायचं फायनल मुवमेंट्स. आणि खाली काय लिहिशील मग? लास्टला त्यांची समरी बनवायची. लास्टला समरी बनवायची की MFAB इज इक्वल टू, MFAB किती आला तुझा फायनल? -6.403 किलो न्यूटन डॉट मीटर. MFBA is equal to +27.094 kilonewton dot meter. MFBC is equal to -27.094 kilonewton dot meter. आणि लास्टला तुझा एम एफ नाही येणार. आता या फायनल मुवमेंट आहे ना, डायरेक्ट एम येतील. फायनल एफ फिक्स एंड वाले नाही येणार आहे, डायरेक्ट फायनल येईल. एम C2D तुझा किती आला? 0 किलो न्यूटन डॉट मीटर. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? काय डाऊट आहे का याच्यात?
की सर हे कसं येईल तसं येईल काय येईल टेबल मध्ये, काय डाऊट आहे का? ओके. आता आपण डायग्राम ड्रॉ करू. इथंच डायग्राम ड्रॉ करू. आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायची असते. जरी त्यांनी नसेल सांगितली तरी आपल्याला काढायची असते. आता आपण डायग्राम ड्रॉ करू. बघ लक्ष दे. इथंच ड्रॉ करू आपण डायग्राम. एमडीएम मेथड फार सोपी. पेपरला आपल्याला 12 ते 16 मार्क्सला क्वेश्चन येतात. कोणताही न्यूमेरिकल असो, तुला मी दिलेल्या स्टेप्सच फॉलो करायचे. बघ लक्ष दे. आता आपल्याला काय करायचंय, बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची. मग या सरळ सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. जिथं जिथं लोडिंग चेंज होते तिथं तिथं लाईन्स आपल्याला ड्रॉ करायचे. ओके. एक 0-0 वाली लाईन ड्रॉ करायची. 0-0 वाली लाईन ड्रॉ केली. आता MF A to B किती आहे तुझी? MF A to B किती आहे? -6.403. आता सर्वात पहिले काय करायचं, सर्वात पहिले तुझ्या फायनल मुवमेंटच्या डायग्राम काढून घ्यायची. फायनल मुवमेंट वाली म्हणजे ही डायग्राम. तर याच्यामध्ये प्लस मायनस साईनने कन्सिडर करायचं. प्लस असो मायनस असो, तुला डायग्रामच्या वरतीच जायचंय, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे ही काय तुझी 6.403, म्हणजे इथं तू मार्क केलं 6.403. ओके. त्याच्यानंतर मधली किती तुझी 27.094, म्हणजे इथं तू मार्क केलं 27.094. आणि लास्ट वाली किती तुझी 0, मग तू काय केलं इकडं लास्टला 0 ला जॉईन केलं. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांग? ही तुझी फायनल मुवमेंटची डायग्राम आली, बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आता तुला सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायची. म्हणजे ह्या स्पॅनला सिम्पली सपोर्ट कन्सिडर करायचं आणि त्याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायची. मग सिम्पली सपोर्टेडला जेव्हा यूडीएल असते तेव्हा आपला पॅराबोला येतो. यूडीएल असल्यावर पॅराबोला येतो सिम्पल सपोर्टला. आणि फॉर्म्युला काय असतो सांग माझा? सिम्पली सपोर्टेडला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो सांग? सिम्पली सपोर्टेड स्पॅन असेल आणि यूडीएल असेल तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला सांग. आपण पाठ करायचा असतो, मॉस मध्ये केलाय आपण, किंवा इथे मी स्टेप्स मध्ये पण लिहून दिला असेल. सिम्पली सपोर्टेड मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला काय काय सांग? WL स्क्वेअर बाय 4 नाही, WL स्क्वेअर बाय 4 नाही, तो याच्यासाठी यूडीएल असेल तर WL स्क्वेअर बाय 8. मग काय करायचं, इथली मुवमेंट काढून घ्यायची WL स्क्वेअर बाय 8 ने. आता W किती आहे 10 गुणिले L किती आहे तुझा 4, त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 8. तुझं किती आलं उत्तर सांग? WL स्क्वेअर बाय 8 ने आन्सर किती आलं? यूडीएल असल्यावर WL स्क्वेअर बाय 8 फॉर्म्युला आहे. किती आन्सर आलं सांग? WL स्क्वेअर बाय 8 ने आन्सर किती आलं? 20. म्हणजे या 27च्या खाली आलं ना, म्हणजे इथं कुठंतरी तुला 20 द्यावं लागेल आणि ती पॅराबोलिक दाखवायची तुला. ती पॅराबोलिक दाखवायची आणि इथली व्हॅल्यू काय दाखवायची? WL स्क्वेअर बाय 8, जी की तुझी आली आहे 20. बरोबर. आणि इथं मग तू आता तो वापर WL बाय 4. मग सांग WL बाय 4 करून किती उत्तर येतं? किती उत्तर येतं WL बाय 4 करून इथं? WL बाय 4 करून तुझं उत्तर येणार 50. मग 27च्या तो वरती 50. WL बाय 4 करून तू लेफ्ट झाला होता वाटतं. WL बाय 4 करून तुझा आन्सर येणार 50, जे की तुझा वरती आहे. मग त्याला वरती मार्क करायचं 50. आणि ट्रायंग्युलर शेप येतो, जेव्हा पॉइंट लोड असतो तेव्हा ट्रायंग्युलर शेप येतो, हे 50. ते आलं कसं? तर WL बाय 4 म्हणजे 50 किलो न्यूटन डॉट मीटर, किलो न्यूटन डॉट मीटर, किलो न्यूटन डॉट मीटर, आणि इकडं किलो न्यूटन डॉट मीटर. तर या डायग्रामला तू काय म्हणणार? या डायग्रामला तू म्हणणार बेंडिंग मुवमेंट डायग्राम, BMD. कळालं का मला सांग?
क्लिअर आहे का इथपर्यंत? डायग्राम कळाली व्यवस्थित? ओके. आता तुला एक क्वेश्चन देतो मी, तो इथंच तू सॉल्व्ह करायचा आहे आणि मला व्हॅल्यू सांगायची आहे लगेच. याचा मी फोटो काढून घेतो. एक प्रॅक्टिस क्वेश्चन देतो, लगेच तुला सॉल्व्ह करायचा आहे तो. ओके. आता एक तुला लगेच प्रॅक्टिस क्वेश्चन इथं सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे तुला लगेच आयडिया येऊन जाईल. आता सगळं सेम ठेवतो मी, फक्त लोडिंग चेंज करतो. इथं तुझा लोड असणार आहे, लोडिंग चेंज करतो फक्त. इथं तुझा येईल आता पॉइंट लोड 80 किलो न्यूटनचा आणि इथं येईल तुझी युडीएल 100 किलो न्यूटन पर मीटरची. इथे तुझं 5 मीटर डिस्टन्स आहे, इथे तुझं 2.5 मीटर 2.5 मीटर ए बी सी आणि ई आय ची व्हॅल्यू घे कॉन्स्टंट. आणि तुला क्वेश्चन आहे ड्रॉ बी एम डी. चल लगेच सॉल्व्ह कर याला, याला सॉल्व्ह कर आणि मला लगेच फिक्सेड मुवमेंट सांग काय काय आता. सॉल्व्ह कर याला, या क्वेश्चनला सॉल्व्ह कर आणि फिक्सेड मुवमेंट लगेच मला सांग. पहिली स्टेप लाईव्ह सॉल्व्ह करायचं आहे तुला.